नमस्कार, मी गीतांजली टीचिंग डायरी या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते. आज आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या सब्जेक्टमधला आजचा टॉपिक आहे नंबर सिरीज. तर या टॉपिकमधले आपण ना काही रिपीटेड क्वेश्चन्स बघणार आहोत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. तर सुरुवात करूया लगेच. नंबर सिरीज टॉपिक आहे. तर फर्स्ट आहे, आपण याच्यामध्ये काही नंबर सिरीज हे बघणार आहे, सिरीज त्याचे क्वेश्चन्स. तर पहिला आहे 5, 4, 7, 20, 79 आणि क्वेश्चन मार्क. आता याच्यामध्ये ही सिरीज दिलेली आहे. या पद्धतीचे क्वेश्चन जे एक्झाममध्ये येतात ना, तर त्यामध्ये काय असतं की प्रत्येक ह्याच्यामध्ये एक स्पेसिफिक पॅटर्न फॉलो करून एक सिक्वेन्स फॉलो केलेला असतो आणि ती सिरीज दिलेली असते. तर फक्त त्याला आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी म्हणजे याच्यानंतर नेक्स्ट कुठली संख्या येईल आपल्याला हे काढायचं असतं. आता याच्यामध्ये त्यांचा पॅटर्न समजा, आता 5 नंतर आपण हाच विचार करूया की 5 नंतर 4 आलेला आहे, तर मग तो कसा येऊ शकतो. किंवा 4 नंतर 7 आला आहे, तर 5 नंतर 4 म्हणजे 5 × 1 5 आणि -1 म्हणजे × 1 -1 केला तर 4 येईल. 4 नंतर 7 कसं की समजा × 2 4 2 8 इंटू आणि -2 म्हणजे × 2 केलं तर × 2 4 2 8 आणि -1 मग 7 येतो. म्हणजे इथे काय केलं की समजा 5 × 1 5 आणि -1 इज इक्वल टू 4. मग 4 × 2 8 -1 इज इक्वल टू 7. म्हणजे त्यांनी मल्टिप्लाय केलेले आता जे काय आले 7 × 3 7 × 21 -1 इज इक्वल टू 20. म्हणजे त्यांनी फक्त मल्टिप्लाय केले आणि 1 1 सबट्रॅक्ट केलेला आहे. हा सिक्वेन्स आहे याच्यामध्ये. तर मग आता नेक्स्ट आहे 20 × आणि सिक्वेन्स मल्टिप्लाय पण जे आहे ते सिक्वेन्सने केलेले 1 2 3 आता 4 -1 जे की 79. मग 79 × 4 नंतर 5 आणि -1 मग 79 × 5 याचं येतं 395 म्हणजे -1 म्हणजे 394. आपला आन्सर आलेलं आहे 394. म्हणजे फक्त सिक्वेन्स यांचा हाच आहे की यांनी मल्टिप्लाय करून प्रत्येकातून 1 1 सबट्रॅक्ट केलेलं आहे आणि मल्टिप्लाय पण त्यांनी सिक्वेन्सनी केलेले 1 2 3 4 5. तर हा असा पॅटर्न त्यांनी यूज केलेला आहे. आता सेकंड बघूया आपण. 18 9 9 13.5 27 आणि क्वेश्चन मार्क. आता 18 नंतर 9 कधी येऊ शकतो आपला, तर सपोज 18ला आपण 0.5ने मल्टिप्लाय केलं म्हणजेच 18 × 1/2 इज इक्वल टू 9. नंतर 9ला 1ने केलं तर 9 येतो. आता 9ला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल तेव्हा 13.5 येईल. म्हणजे ह्या 9ला जेव्हा आपण 1.5ने मल्टिप्लाय करू तेव्हा आपलं 13.5 येतं. म्हणजे ह्यांनी काय केले, मल्टिप्लाय केले प्रत्येक वेळेस, पण इथे 0.5ने केलं. मग त्याच्यामध्ये +0.5 केले की 1 आला. ह्याच्यामध्ये परत +0.5 केले की 1.5 आला. म्हणजे त्यांनी +1.5 करायचं आणि मग मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हाच सिक्वेन्स आहे. म्हणजे आता जी काही आपली संख्या आहे 13.5 × आता 1.5 + 0.5 म्हणजे 2 जे की 27 येतं. 27 × 2मध्ये 0.5 ॲड केले की 2.5 जे की त्यांचं आन्सर येतं फायनल 67.5. म्हणजे अशा पद्धतीने हा पॅटर्न यांनी यूज केलेला आहे. तर थर्ड बघूया. 383 152 209 253 आणि क्वेश्चन मार्क. आता याच्यामध्ये ज्या दोन संख्या आहेत यांच्यामध्ये म्हणजे खूप जास्त डिफरन्स आहे. तर यात आपण असं बघू शकतो की 3मध्ये किती ॲड करावे लागतील तेव्हा 83 येईल. असं बघितलं तर आपल्याला +80 केले तेव्हा 83 येईल. ह्याच्यामध्ये पण +69 करतील तेव्हा 152 येईल. 152मध्ये प्लस जेव्हा 57 करेल तेव्हा 209 येईल. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा +44 करावं लागेल तेव्हा 253 येईल. म्हणजे ह्यांनी एक स्पेसिफिक ज्या संख्या आहेत त्या प्रत्येकामध्ये ॲड केल्यात. ह्यांनी जेव्हा ह्याला ॲड केलं तेव्हा हे नेक्स्ट आलेलं आहे. म्हणजे असं प्रत्येकाने. तर आता हे क्वेश्चन मार्कच्या जागी काढायचे तर आपल्याला काय करायला लागेल की 253मध्ये आपल्याला किती इथे ॲड करावं लागेल ही संख्या आधी काढावं लागेल, तेव्हा आपलं फायनल आन्सर येणार आहे. आता इथे किती ॲड करायचे हे जर काढायचं असेल तर ह्यांचं जे काही आपण ह्या संख्या बघतोय की 80 69 वगैरे यांचं पण एक काहीतरी सिक्वेन्स आहे की इथे 80च का आला, इथे 69 का आला. तर ह्यांच्यामध्ये बघूया दोघांमध्ये किती डिफरन्स आहे. तर ह्यांच्यातला डिफरन्स बघितलं तर 80मधून त्यांनी 11 मायनस केलं तर 69 आला. ह्या दोघांचा डिफरन्स बघितला तर ह्याच्यातून 12 मायनस केलं आहे, ह्याच्यातून 13 मायनस केलं. म्हणजे ह्यांनी प्रॉपर एक सिक्वेन्स सबट्रॅक्ट केलेला आहे.
11, 12, 13 म्हणजे 44मधून आपल्याला 14 मायनस करायला लागेल, तेव्हा इथली संख्या येईल. म्हणजे की याच्यातून हे सबट्रॅक्ट केलं तर 30 येते. म्हणजेच आपल्याला या संख्येमध्ये ही संख्या ॲड करायची जेव्हा आपलं फायनल आन्सर येणार आहे. म्हणजे 253 आपल्याला प्लस 30 38 म्हणजे आपलं जे फायनल आन्सर आलेलं आहे 283. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला खूप मोठा गॅप दिसतो ना, तर त्याच्यावरूनच कळतं की यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे. मग ते प्रॉपर ह्यांनी केलेलं असतं, प्रॉपर काही ना काही सिक्वेन्स 100% असतोच. म्हणजे कधी प्लस आहे, मायनस आहे, अशा पद्धतीने. तर नेक्स्ट आहे 4th 25, 29, 20, 36, 11 आणि क्वेश्चन मार्क. आता इथे 25 नंतर 29 कसा आला असेल, तर ह्यांचा जर डिफरन्स बघितला तर 4चा येतो. म्हणजे 25मध्ये म्हणजे 2चा स्क्वेअर, 4 म्हणजे 2चा स्क्वेअर ॲड केला की 29 येतो. म्हणजे 25 प्लस 2चा स्क्वेअर इज इक्वल टू 29. आता 29 नंतर 20 म्हणजे 29पेक्षा छोटी आहे संख्या 20. म्हणजे ह्याच्यामध्ये नक्कीच इथे कसं प्लस केलं, इथे मायनस केलं असणार. तर ह्यांचा डिफरन्स बघितला तर 9 येतो, जो की 3चा स्क्वेअर आहे. म्हणजे 29मधून 3चा स्क्वेअर मायनस जर केला म्हणजे 29 मायनस 9 इज इक्वल टू 20. म्हणजे इथे मायनस केला तर 20 नंतर 36 म्हणजे मोठी संख्या, म्हणजे ॲडिशन केली असेल. म्हणजे ह्यांचा सिक्वेन्स हाच आहे की प्लस मायनस प्लस. आता आपलं आलेलं आहे 20. तर 20मध्ये आता मायनसचं प्लस होणार, 2चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर म्हणजे इथे 4चा स्क्वेअरच येईल. म्हणजे 20 प्लस 4चा स्क्वेअर 60 इज इक्वल टू 36. मग 36 आता इथे प्लस आहे, आता मायनस येणार आणि 4 नंतर 5चा स्क्वेअर म्हणजे 36 मायनस 5चा स्क्वेअर 25 जे की 11 आणि 11 आता इथे मायनस आहे तर प्लस होणार 5 नंतर 6चा स्क्वेअर म्हणजे 11 प्लस 36 इज इक्वल टू 47. म्हणजे आपलं जे काही फायनल आन्सर आले 47. म्हणजे दोन्ही संख्यांचा सबट्रॅक्ट करून आपल्याला जर काही एक 4, 9, 8 म्हणजे जे की स्क्वेअर आहेत, क्यूब आहेत, अशा संख्या आल्या तर तिथे नक्की त्यांनी ना 100% एक तर स्क्वेअर ॲड केलेला असतो किंवा क्यूब असतो किंवा तो कधी प्लस केलेला असतो, कधी मायनस केलेला असतो. त्यामुळं कधी पण ना पहिल्या ज्या 2 संख्या आहेत, नंतर ज्या 2 संख्या आहेत, त्यांचा डिफरन्स काढून बघा. त्यातला जर का स्क्वेअर असेल तर 100% मग ते स्क्वेअरचाच पॅटर्न असेल. चला नेक्स्ट आहे 5th 6, 14, 39, 160 आणि 795 क्वेश्चन मार्क. आता याच्यामध्ये पण 6 नंतर 14 कसा आला असेल तर 6 दुने 12 आणि +2 म्हणजे इंटू 2 + 2 6 इंटू 2 आणि +2 इज इक्वल टू 14. आता 14 14 3 42 म्हणजे 14 इंटू 3 आणि -3 केलं ना तर 39 येतो. नंतर मग हाच सिक्वेन्स आहे, ह्यांनी कसं केलं इंटू 2 म्हणजे ज्याने मल्टिप्लाय तेवढाच, पण इथे प्लस आहे मायनस आहे. तर आता इंटू 3 नंतर 4 मायनसचं कदाचित इथे 4 असेल तर बघूया आपण किती येतं. 39 इंटू 4 15 प्लस 4 इज इक्वल टू 160 म्हणजे आपलं 160 आन्सर येते. म्हणजे हाच सिक्वेन्स फॉलो आहे. म्हणजे 160 इंटू 5 आता इथे प्लस येतं -5 जे की 795 येतं. मग फायनली 795 इंटू 6 आणि मायनसचं +6 792. तर ह्याचं फायनल आन्सर येतं 4776. तर आपलं जे आन्सर आलेलं आहे 4776. नंतर 6 आहे 13, 21, 37, 69 क्वेश्चन मार्क आणि 261. आता 13 नंतर 21 कसा येऊ शकतो तर 13 इंटू 2 26. मग 26मधून जर का 5 मायनस केले तर 21 येईल. म्हणजे 13 इंटू 2 -5 इज इक्वल टू 21. मग 21 दुने 42 42मधून जर का 5 मायनस केले तर 37 येईल. म्हणजे 21 इंटू 2 -5 म्हणजे कदाचित ना इथे हाच सिक्वेन्स आहे की इंटू 2 -5. तर इथे करून बघूया. 37 इंटू 2 -5 किती येतं. 37 इंटू 2 -5 जे की 69 येतं. म्हणजे आपलं जे काही आहे तो सिक्वेन्स बरोबर आहे. मग 69 इंटू याला पण इंटू 2 -5 फायनली आपल्याला हेच करायला लागणार आहे. तर 69 इंटू 2 -5 जे की 133 येतं आणि 133 इंटू 2 -5 केलं की 261 येतं. म्हणजे आपलं जे काही क्वेश्चन मार्कच्या जागी आलेले आन्सर 133. तर नेक्स्ट बघूया 7th
0 6 24 60 आणि 120 आणि क्वेश्चन मार्क. आता इथे 0 आहे, नंतर 6 आहे, तर 0 कसं 1 - 1 0 येऊ शकतो समजा. तर 2मध्ये समजा 2चा क्यूब 8 येतो, 8 - 2 म्हणजे 2 क्यूब - 2 केलं तर 6 येतो, म्हणजे 1 क्यूब -1 0, 2 क्यूब -2 म्हणजे 2चा क्यूब 8 - 2 इज इक्वल टू 6 येईल. नंतर 24 कसा येईल, 3चा क्यूब -3 म्हणजे 27 - 3 इज इक्वल टू 24, म्हणजे हाच त्यांचा सिक्वेन्स आहे. आता 3 नंतर 4 क्यूब -4, 4चा क्यूब येतो 64 -4 इज इक्वल टू 60. मग 5चा क्यूब -5 म्हणजे 125 - 5 इज इक्वल टू 120. मग लास्ट हेच असणार की 6 क्यूब -6, 6चा क्यूब येतो 216 -6 इज इक्वल टू 210, म्हणजे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे 210. नंतर 8th आहे 2 3 8 27 112 आणि क्वेश्चन मार्क. आता 2 नंतर 3 आलेला आहे, तर मग समजा आणि 3 नंतर 8 कसं येईल की 3 दुनी 6 म्हणजे 3 × 2 + 2 असं केल्यानंतर नंतर 8 × 3 24 +3 म्हणजे × 3 + 3 म्हणजे हेच असणार की 2 × 1 + 1 इज इक्वल टू 3 × 2 + 2 3 दुनी 6 2 8 × 3 + 3 8 3 24 आणि 3 27 27 × 4 + 4 जे की 1121. मग फायनली × 5 + 5 जे की आपलं फायनल आन्सर येतं 565. म्हणजे सिक्वेन्स आहे हा, इथे हा फॉलो केलेला आहे. तर 9 आहे 81 108 124 249 क्वेश्चन मार्क आणि 628. आता इथे काढायचं आहे आपल्याला. 81 नंतर 108 आलेलं आहे. तर आता ह्या खूप मोठ्या मोठ्या संख्या आहेत. आता आपण याच्यामध्ये ना एक डिफरन्स बघूया की 108 - 81 केलं तर किती येतं 27, जो की 3चा क्यूब आहे. म्हणजे 81मध्ये 3चा क्यूब ॲड केल्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू येते. मग आता 124 - 108 हे जर केलं 124 तर जे की 16 येतं, जो की 4चा स्क्वेअर आहे. म्हणजे 108मध्ये जर का 4चा स्क्वेअर ॲड केला तर येतं 124. म्हणजे ह्यांचा सिक्वेन्स असा आहे की क्यूब आहे आणि नंतर आता 124मध्ये आता आपण बघूया की 249 - 124 हे जर का केलं तर येतं 125, जो की 5चा क्यूब आहे. म्हणजे इथे क्यूब स्क्वेअर क्यूब असा सिक्वेन्स दिसतो आहे. म्हणजे जे की आता 124 + 5चा क्यूब केला तर आपल्याला येणार आहे 249. मग ऑब्व्हियसली 249 + 3 4 5 म्हणजे 6 आणि ते क्यूब स्क्वेअर क्यूब म्हणजे इथं स्क्वेअर येणार, जे की सॉल्व केल्यानंतर येतं 285. म्हणजे आपलं जे काही फायनल इथले आन्सर आले 285 आणि फायनली 285 + 5 6 7 आणि इथे स्क्वेअर येते इथे क्यूब, जे की येतं 628. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी आपलं आन्सर आलेलं आहे 285. म्हणजे ज्यावेळेस आपण ना की ह्या दोन संख्या याच्या दोघांची डिफरन्स बघितला ना तर तो 27 येतो, जो की 3चा क्यूब आहे. इथे 16 आला तो जो की 4चा स्क्वेअर आहे. मग त्यांनी हे सगळे आणि संख्या वाढत गेल्या म्हणजे ॲडिशनच केली. मग हे त्यांचा डिफरन्स बघितला ना की आपल्याला नेक्स्ट काय येईल ना ते समजून जातं. आणि आता लास्ट आहे 10 11 12 39 164 507 आणि क्वेश्चन मार्क. याच्यामध्ये पण 11 नंतर 12 कसा आला असेल तर +1 करू शकतो किंवा 11 × 1 + 1 असंही करू शकतो. 12 नंतर 39 कसं येईल तर ह्यांचं जर का सबट्रॅक्शन केले ना की दोघांचा डिफरन्स 39 - 12 तर जो की 27 येतो. म्हणजे 12मध्ये
27 म्हणजे 3चा क्यूब ॲड केला आहे. म्हणजे 11मध्ये जर 1चा क्यूब ॲड केला तर 12 येईल. तसंच 12मध्ये त्यांनी 3चा क्यूब ॲड केला आहे, म्हणजे 27 ॲड केलं की 39 येतं. आणि 164 मायनस 39 ह्या दोघांचा जर का डिफरन्स बघितला ना तर तो येतो 125. तर यांचा डिफरन्स 125. म्हणजेच 39मध्ये 5चा क्यूब ॲड केला आहे त्यांनी, जेव्हा 164 येईल. मग आणि 164मध्ये आता या दोघांचा डिफरन्स जर बघितला 507 आणि 164, तर त्यांचं बघूया आपण किती येतो आहे. 164 343, जो की 7चा क्यूब आहे. म्हणजे 164मध्ये म्हणजे 5 नंतर 7, तेव्हा 507 येतं. तर मग ऑब्व्हियसली 507मध्ये म्हणजे 1357 म्हणजे इथं 9चा क्यूब आपल्याला ॲड करावा लागणार आहे. म्हणजे 507 + 9चा क्यूब 729, जे की 1236 असं सॉल्व केल्यानंतर फायनल आन्सर येतं. तर आपलं जे आलेलं आहे 1236. मग याच्यामध्ये त्यांनी कसं ॲडिशन केली आणि सगळ्यांचे क्यूब ॲड केलेत, पण तेही सिक्वेन्सली नाही. 1 नंतर 3 नंतर 5 असा सिक्वेन्स आहे. तर पॅटर्न कुठलाही असू शकतो. फक्त एक आहे की सुरुवातीला जे काही फॉलो केलं आहे तर नंबर सिरीजच्या लास्टपर्यंत तोच सिक्वेन्स फॉलो होतो. फक्त आपल्याला स्टार्टिंगला जे आहे ना ते ओळखायला लागतं की ते नेमकं काय ट्रिक फॉलो झाली आहे. तेवढं ओळखलं की मग आपली सिरीज लगेच पटकन सॉल्व होते. मग ते ओळखण्यासाठीच आपल्याकडून जेवढे एक्झाम्पल सॉल्व होतील ना तेवढं प्रयत्न करायला हवा. जेवढे जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व केले ना तर त्या ट्रिक्स आपल्याला हळूहळू म्हणजे सुचतात, मनानेच त्याच्या आयडिया येऊन जातात. तर या व्हिडिओमध्ये आपण एक 10 एक्झाम्पल बघितले, जे की IPPB या बँकेच्या जी काही PO पोस्ट आहे त्या पोस्टसाठी हे क्वेश्चन रिपीटेड आलेले आहेत मागच्या प्रिव्हियस इयर्समध्ये. तर अशाच पद्धतीचे जर तुम्हाला असे क्वेश्चन्स आणखी सॉल्व करून हवे असतील अशाच वेगवेगळ्या ट्रिक्ससहित, तर मला कमेंटमध्ये सांगा. तर मी आणखी अशाच वेगवेगळ्या जे काही प्रिव्हियस इयरला रिपीट झालेले असे क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेऊन येईल, याच टॉपिकवरचे नंबर सिरीजमधलेच. तर आणि मला कमेंटमधून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद.